सर्वांना आत्मवंदन. आत्मवंदन विजयाताई, आपले खूप खूप स्वागत. आपल्या आराधना ध्यान समूहावर चरित्र गाथा या सदराअंतर्गत साहित्यभूषण विजयाताई ब्राह्मणकर माता औली यांच्याविषयी आपल्याशी संवाद साधणार आहे. विजयाताईंशी थोडक्यात ओळख करून देते. ताईंना लहानपणापासूनच भजन कीर्तन ऐकण्याची आवड. त्यांनी अनेक कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या लिखाणामधून मानवी संबंध, नात्यांचे बंध तसेच पात्रांच्या मनाचा शोध घेण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आहे. संत साहित्यांची त्यांना आवड आहे. फिरुनी नवी जन्मे नवी ही कादंबरी कन्नड भाषेत अनुवादित आहे. सोनेरी सांज ही हिंदी अनुवादित आहे. औली तू होतीस ही तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या जीवनावरील कादंबरी आहे. सोनेरी सांज यात त्यांनी वृद्ध आणि वृद्धाश्रमावर आधारित वृद्धांचे प्रश्न आणि उपाय यांचा उहापोह आहे. त्याचबरोबर संत जनाबाई, संत चोखोबा, राणी अहिल्याबाई यांचे अभिवाचन, त्याचबरोबर त्यांच्या लिखाणात स्त्रियांचे प्रश्न येतात, त्यांची दुःख, त्यांचे पदर त्यात त्यांनी उलगडून दाखवले आहे. नागपूर येथील विदर्भ लेखिका साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. तसेच 23/4/2023 मध्ये अकोला वैदर्भीय स्त्री साहित्य संमेलनाच्या त्या प्रमुख अतिथी होत्या. दूरदर्शनवर सखी सह्याद्रीवर त्यांची मुलाखत झालेली आहे. एबीपी माझावर आणि रेडिओवरही 3दा त्यांची मुलाखत झाली आहे. अभिव्यक्तीच्या श्रीमती राधाबाई बोबडे सौदामिनी पुरस्कार 30 मार्च 2024 मध्ये त्यांना मिळालेला आहे. तसेच शेगावीचा राणा संत गोरा कुंभार पुरस्कार, संत चोखोबांची दीपमाळ मसाप पुरस्कार ताईंना मिळालेला आहे. अशा खूप अभ्यासू आणि प्रतिभासंपन्न अशा ताईंची वाणी आज आपण ऐकणार आहोत. विजयाताईंना मी विनंती करते की त्यांनी आपल्या विवेचनाला सुरुवात करा. धन्यवाद. ऋता देशमुखांनी आवलीला आवली माता म्हणून संबोधले आणि आवली तर भरूनच पावली. तर सुरुवात करूया. आवली एक साधी भोळी स्त्री, त्यातूनही कुटुंब वत्सल. तुकाराम महाराज आकाशा एवढे झाले आणि आवली मात्र आवलीच राहिली. मातीला घट्ट पाय धरून राहिली. तिचे पाय मातीचे होते. तिच्या पायांना एकच वेड होतं, साधा सुद्धा संसार करायचा, एक सुखी संसार. पण मनात असतं तसं नाही ना घडत. तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचा एक कळस ठरले. त्यांचं हे उंच उंच मोठेपण आवली आपल्या दाठ्यात उभी राहून अचंबित आणि अनिमिष नेत्रांनी बघत राहिली. कुठल्याही परिस्थितीत तिने आपल्या दाठ्या सोडला नाही. दाठ्या पडल्याड तुकाराम महाराजांचं विश्व होतं आणि दाठ्या आल्याड आवलीचं. आवलीचं आपल्या घरादारावर, आपल्या माणसांवर, मुलांवर निरतिशय प्रेम होतं. तिच्या बुवावर तिचा विशेष जीव होता, आदर होता, प्रेम होतं आणि त्याहूनही अधिक श्रद्धा होती. आवली अंधारात. सामान्य मला सांगा, कुणाच्याही आधाराशिवाय आपला संसार हिमतीने सांभाळणारी आवली सामान्य कशी असेल? पण साऱ्यांच्याच नशिबात यशाची हंडझुंबर टांगलेली नसतात ना. तुकाराम महाराजांचं अवघड जीवनच उजळून निघालेलं. हाल अपेष्टा, मान अपमान, हेवा द्वेष त्यांच्याही वाट्याला आलं नाही असं नाही, परंतु त्यांची पाऊलच तेजाळले. त्यांनी ज्या ज्या वाटेवर ते पाऊल ठेवलं त्या त्या वाटा तेजानी माखून निघत. आवलीच्या भोवती मात्र गच्च अंधार, वाटा काटाकुट्यानं भरलेल्या आणि तिरस्काराने भरलेल्या. तुकाराम महाराजांचा विठ्ठलाप्रती ओढा, आसक्ती, संसाराप्रती अनासक्ती बघून आवली दुःखी कष्टी व्हायची. बुवाला काळ्या विठून वेळ लावलं, त्याला नादवलं म्हणून बुवा नादवला. ती पंढरीच्या राजाचा म्हणून राग राग करू लागली. पण तुकाराम महाराजांना मात्र जीव लावून बसलेली असायची. तिच्या मनात आलं, माझा बुवा मोठा, खूप मोठा. इतिहासाने त्यांना मोठे पण बहाल केलंय आणि ज्या जगाने ते मान्यही केलंय. मलाही आनंदच आहे त्याचा. पण ज्या इतिहासानं माझ्या बुवाला सन्मान दिला त्या इतिहासानं मला उपेक्षित का ठेवलं? इतिहासानं माझ्या बालपणीची नोंद घेतली नाही. बुवाची लग्न झाल्यावर मी कायम अंधारात. कसा केला मी संसार की रेटला? मोठ्या माणसांची बायको होऊन जगणं म्हणजे किती कठीण, विचारा ना मला. आणि मला सांगा, माणसाचं मोठं होत जाणं म्हणजे घरापासून तुटणं असतं का? माझे बुवा वैकुंठाला गेल्यावर मी कशी जगली असेल, तेही 4 पोरं पदरात घेऊन.
बुवाच्या संसारात माझी झालेली फरफट इतिहासाला कशी दिसली नाही? इतिहासात जाऊ द्यावं, परंतु त्या रावुळ्यातल्या पांडुरंगाला तरी मी कुठे कळली? दिवस उलटले, महिने, वर्ष आणि शतकेही, परंतु माझ्या उरीची जखम अजूनही ठसठसते आहे. अजूनही वाट पाहते ही आवली, जनमानसात रुजलेली माझी प्रतिमा आणि त्याच्यावर साचलेली धूळ कुणीतरी पुसून टाकेल म्हणून. ही अशी अंधारात राहिलेली आवली जनमानसाचा रोष ओढवून घेत होती. जिनं स्वतःच्या कुवतीचा विचार न करता तुकाराम महाराजांचा संसार दोन्ही हातांनी पेलून धरला, त्या आवलीचा जीवन प्रवास उलगडून दाखवण्याचा हा अल्पसा प्रयत्न. आवली, तू होतीस म्हणून. आप्पाजी कुठे निघालात? डोक्याला पागोट बांधणाऱ्या वडिलांकडे बघत छोटी 9-10 वर्षाची आवली म्हणाली. पुण्याला. कशासाठी? आपले भोकरासारखे डोळे आप्पाजींवर रोखत आवलीने विचारले. व्यापार उद्यमासाठी. आप्पाजी बोल. आप्पाजी, मस्साठी काय आणाल पुण्याहून? तू म्हणशील ते. मला ना आप्पाजी पायीचे पैंजण हवेत, मस्तपैकी छुम छुम वाजणारे. आणि नक्की नक्की. येताना आप्पाजींनी पुण्याहून आवलीसाठी चांदीचे पैंजण आणले. पायात पैंजण घालून खणाचं परकर पोलक घातलेली, दाट काळाभोर केसांची घट्ट वेणी आणि वेणीत फुलं खोचलेली, कपाळावर कुंकवाची चिरी रेखलेली आवली जेव्हा वाड्यात फिरायची, तेव्हा आवलीच्या पैंजणाच्या नादाने आप्पाजींचा चौसोपी वाडा निनादून जायचा. एक दिवस आप्पाजी पेढीवर बसलेली. आवलीची आई दुपारची मागच्या अंगणात गहू निवडत बसलेली. बाजूला आवली उभी, समोर विहीर, विहिरीला खिराडी, आजूबाजूला फुलांची झाडं. आई, आप्पाजी काय ग त्या पेढीवर जाऊन बसतात सारखे? किती लोक येतात त्यांना भेटायला आणि कशाला येतात ते? फुरंगटून आवलीने विचारले. अगं सावकार आहेत ते. मग कागद तुला एवढ्या चौकशा? गहू पाखडता पाखडता आवलीच्या आईने विचारले. मला बोलायचंय ना त्यांच्याशी. वेणीला झोका देत आवली बोलली. असं होय. आई, आप्पाजी आता पुण्याला कधी जाणार? माहिती नाही. आणि कशाला ग जातात? व्यापार आहे ना आपला पिढीजात. कशाचा? धान्याचा, हळद, तिखट, मीठ, सुपाऱ्या, दूध दुभतं. बाप रे, एवढ्या गोष्टींचा व्यापार करतात आप्पाजी? मग काय, सुपातले गहू टोपल्यात टाकील, आवलीची आई म्हणाली. आवलीचे आप्पाजी म्हणजे आप्पाजी गुळवे पाटील, पुण्याजवळ एका खेड्यात राहणारे सधन व्यापारी, नेटका संसार करून परमार्थ साधणारे, सचोटीनं व्यापार करणारे. व्यापारासंबंधानं ते गावोगावी जात. आताही ते देहूला गेले होते. देहूला जत्रा भरलेली, तिथे व्यापार बऱ्यापैकी झाला. येताना त्याने आवलीसाठी खेळभांडे आणले, लालसर मातीचे खेळभांडे. ते बघून तर हरकलीच आवली. खेळभांड्यात स्वयंपाकाची भांडीकुंडी होती, वैलाची चूल होती, पोळपाट लाटणं होतं आणि मुख्य म्हणजे सुंदर घाटदार जातं होतं. अगदी आतल्या घरात आईचं आहे ना, अगदी तसंच. आता आई जात्यावर दळायला बसली की मीही बसणार माझं जातं घेऊन दळायला, मनाशीच आवली म्हणाली. आणि मग तिने बाहेर जाऊन मैत्रिणींना आवाज दिला. सगळ्या जणी आल्या. ओसरीत बसून आवलीच्या मैत्रिणी आवलीचे खेळभांडे न्याहाळीत होत्या आणि राऊळ्यातून विठ्ठल सुद्धा. आवले, आवले, अगं चल लाटूक लवकर. आणि हो, आज सकाळी सकाळी खेळणी अजिबात काढायची नाही हो. सडा घातलेलं पिवळं धम्म अंगण झाडता झाडता आवलीची आई आवलीला म्हणाली. का का काय? आणि हे सारखं प्रश्न विचारण्याची सवय अजिबात चांगली नाही हो आवले. आता मी काय केलं? पण खेळू का नको? मी मैत्रिणीला बोलवलंय घरी. अगं पाहुणे यायचेत ना आज आपल्या घरी. कशाला? पुन्हा प्रश्न. पण सांग ना. अगं आपल्या गावाबाहेर विठ्ठलाचं मंदिर आहे ना, किती पडझड झाली त्याची. मग पुन्हा बांधायचं, जीर्णोद्धार करायचा त्याचा. असू देत ना आई ते मंदिर. आपल्याला काय, त्या विठोबाच्या डोक्यावर छप्पर तर आहे ना. ऊन थोडीच लागतं त्याला. आणि सावलीत असूनही तो काय गोरा थोडीच आहे. आवले, जीवावर. आई, विठोबाच्या मंदिरापेक्षा कृष्णाचंच मंदिर बांधा ना एखादं. मला तर बाई कृष्णच भारी आवडतो.
डोक्यावर मोरपीस, हातात घेतलेली बासरी, बासरी त्याच्या ओठाजवळ, आणि केवढ्या अडीत उभा असतो तो. शहाणपणा नको करू बाई आवली, जा रांगोळी काढ अंगणात, मग वेणीफणी करूया. रांगोळीचा डब्बा घेऊन आवली अंगणात आली. छानशी रांगोळी रेखली, सुबकशी, ठिपक्यांची. आवलीच्या आईने रांगोळीवर नजर टाकली. किती सुंदर रांगोळी आवलीने काढली आहे. ही ठिपक्यांची, ही माणसंही ना अशीच ठिपक्यांसारखी जोडून ठेवेल, आवलीच्या आईच्या मनात आलं. आवली मग फनेर पेटी घेऊन बसली वेणी घालण्यासाठी, आईची वाट बघत. मंदिरातला विठोबा तिच्या डोळ्यासमोर येत होता. काहीतरी बाई ध्यान त्याचं, आणि म्हणे त्याचं मंदिर बांधतायत. मनातल्या मनात आवली म्हणाली. पंचमंडळी आली. मंदिराचा जीर्णोद्धार करण्याबाबत चर्चा झाली. या पंचमंडळीत देहूचे बोल्लोबाई होते. बोल्लोबा गावचे महाजन, आणि सर्वानुमते ठरलं मंदिराचा जीर्णोद्धार करायचाच. आणि विठ्ठल विटेवरच्या विटेवर खुश झाला. सगळे कामाला लागले. गावकऱ्यांनी श्रमदान केलं, आणि पाहता पाहता विठोबाचं मंदिर उभं राहिलं. मंदिराच्या उत्सवाला मग सुरुवात झाली. भजन, पूजन, कीर्तन, पालखी. पालखी हारांनी छान सजलेली होती, आणि हार केले होते आवलीने. पटांगणात रांगोळ्या काढल्या होत्या, त्याही आवलीने. विठ्ठल खुश होता, कारण त्याचा राग राग करणारी आवली आज त्याच्यासाठी मनापासून झटत होती. आवलीच्या कामाचा आवाका, कामाप्रती निष्ठा, एकाग्रता बघून देहूचे बोल्लोबा मोरे भारावून गेले. मुलगी असावी तर अशी, आणि सून असावी तर तीही अशीच. आपल्या 3 मुलं, दोघांची लग्न झाली. तुकारामांच्या संसाराचं काही खरं नाही. त्याची बायको सतत आजारी असते. बोल्लोबा देहूला परतले. कनकाई जवळ त्यांनी आपल्या पत्नीजवळ विषय काढला. असं म्हणता होय? आपला हात तोंडाजवळ नेऊन कनकाई म्हणाली, पण पोरगी कशी आहे? सुंदर आहे, सावळी, नेटकी, निटस, टपोऱ्या डोळ्यांची. आणि बरं का कनकाई, तिच्या गालावर ना खळी पडते छान. शिवाय पोरगी कामाची आहे. हिरात शोधलं म्हणायचे की तुम्ही? हसत कनकाई म्हणाली, आणि पुन्हा म्हणाली, का हो, पण आपला मुलगा लग्न झालेला, त्याची बायको आजारी असते, एक मुलगा आहे त्याला, आणि गुळवे पाटील त्यांची मुलगी आपल्या मुलाला देतील? हो, तेही खरंच आहे म्हणा, पण बघूया विषय काढून. आणि बोल्लोबांनी गुळवे पाटलांकडे आवलीसाठी मागणी घातली, आणि आप्पाजी तर खुशच झाले. अगं ऐकलत का? आप्पाजींनी आवलीच्या आईला आवाज दिला. आली हो, व्यालेल्या गाईला चारा पाणी करत होते. आनंदाची खबर आहे, मग बोला की लवकर. देहूच्या बोल्लोबांचा निरोप आलाय. पण कसला म्हणते मी? अगं आवलीला मागणी घातली त्यांनी त्यांच्या लेकासाठी. काय म्हणतात? देहूच्या महाजनांनी आपल्या आवलीला मागणी घातली? आप्पाजींनी हसून मान डोलवली. थांबा हं, देवासमोर साखर ठेवते. पण जेव्हा आवलीच्या आईला कळलं की तुकोबा बिजवर आहे, त्यांना एक मुलगाही आहे, तेव्हा त्यांचं मन जरा खट्टू झालं. पण आप्पाजींनी त्यांची समजूत काढली, आणि बोल्लोबांना होकार कळवला. घरात लग्नाची एकच धांदल उडाली. पै पाहुणे आले. अंगणात हिरवा मांडव पडला. मांडवाला हिरवं कंच तोरण लागलं. मांडवाच्या दाराची केळीचे खांब उभे राहिले. वरात आली. तुकोबा पाटावरती उभे राहिले. आवलीच्या आईनं तुकोबांच्या पायावर मांडवाच्या दारात पाणी घातलं. लुगड्याच्या भरजरी शेवाने त्यांचे पाय पुसले. तुकोबा बोहल्यावर चढले, आणि लाल रेशमी काठाचं हिरवं कंच गर्भ रेशमी पातळ नेसलेली, नाकात पुणेरी नथ, गळ्यात सोन्याचे कितीतरी दागिने, बांगड्या, पाटल्या, कडे, तोडे, पायी पैंजण, दंडाला वाकी, आणि कपाळी कुंकवाच्या चिरीवरती मोत्यांच्या मुंडावळ्या, अशी आवली अंतरपाटा पलीकडे येऊन उभी राहिली. मंगलाष्टके झाली. अक्षता डोक्यावर पडल्या. मग सुलग्न लागले. जेवणावळी उठल्या. मानपान झाले. उसंगीचा म्हणजे पाठवणीचा कार्यक्रम सुरू झाला, आणि आवली आईच्या गळ्यात पडली. मैत्रिणीने तिने घट्ट मिठी मारली, आणि आप्पाजीच्या कमरेला तर तिने कवटाळूनच घेतलं, आणि हमसून हमसून रडू लागली.
दोन्ही घर तोला मुलाची, लग्न अगदी दणक्यात झालेलं. तुकोबा निर्विकार होता. मंदिरातला विठोबा मात्र उदास होता, कारण साध्या बोळ्या आवलीची आता कसोटी लागणार होती. माप ओलांडून आवली घरात आली. तिने पेंगुळल्या डोळ्यांनी घरभर नजर फिरवली. आप्पाजी सांगत होते ना, अगदी तसं आहे सगळं. बाकीचा वाडा आता उद्या बघेल. देवाला आणि घरातील मोठ्या मंडळींना नमस्कार करून आवली आतल्या खोलीत गेली आणि कोपऱ्यात बसली, तिथेच झोपी गेली. सकाळी उठून तिने वाडा बघितला, धान्याच्या कणग्या बघितल्या, गोठ्यातली गुरं बघितली, मोठं जात उखळ पाटा वरवंटा सार सार बघून आवली तर हरकूनच गेली. तुकारामाच्या घरामध्ये आवली चांगलीच रुळली. जी कामं करत होती, चुकत होती आणि चुकता चुकता शिकत होती. सासू सासऱ्यांची लाडकी झाली होती. हळूहळू घरातलं सगळं जबाबदारीने करायला शिकली. तुकारामांची पहिली बायको रुक्मिणी आजारी असायची. तिला दमा झालेला. मोठ्या बाई, घ्या ना हा काढा. काढ्याचा पेला हाती धरून आवली म्हणाली, नको ग, घ्या ना बाई, त्या बगैर बरं नाही वाटायचं. घरच्यांनीच नव्हे तर आपल्या सर्वांनाच, सर्वांचीच, सवतीची सुद्धा काळजी घेणारी आवली मोठ्या मनाची होती. आपल्या सावत्र मुलाचा संताजीचा सांभाळ करत होती आणि तिचं वागणं बोलणं राहणं बघून घरातले सारे निर्धास्त झालेले होते. पण राऊळातील विठोबा मात्र धास्तावलेला. तिची ही चांगुलपणाची एक एक पायरी चढत वर जाणं त्याला मान्य नव्हतं. त्याला मान्य होतं फक्त तुकोबांचं मोठं होत जाणं. आणि तुकोबाची विठोबावरील निस्सीम भक्ती त्याला एक दिवस मोठं करणार होती. एवढं मोठं की आवली त्यांच्या आसपासही नव्हती आणि इतिहास हे सार मूकपणे बघत होता. अलीकडे बोल्होबा वसुलीचे काम करून थकले होते. ते दुकान सांभाळत होते. मोठ्या भावाचं घरात लक्ष नव्हतं. आता तर तुकोबाला दुकानामध्ये जावं लागत होतं. कान्होबा लहान होता. आताच्या बोलोबांची तब्येतही बरी राहत नव्हती. त्यांचं औषध पाणी सगळं आवली करायची, लेकीच्या मायेनं करायची. पण एक दिवस बोलोबा गेले. घरादाराचा आधार गेला. घरातला करता पुरुष गेला. हाय खाऊन एक दिवस कणकाही पण गेली. संताजीला आवलीच्या ओटीत टाकून रुक्माईही गेली. घरातील माणसांच्या एक एक उठणाऱ्या पालख्या बघून आवली खचून गेली. ती भरल्या डोळ्याने सारं बघत राहिली. तुकोबा तर दुःखातून बाहेरच येईना. सांगून सवरून ती तुकोबाला दुकानात कसं तरी पाठवू लागली. घरात महाजनकी चालत आलेली. लोक भांडण तंटे घेऊन घरी येत, पण तुकोबाला कळेच ना की काय करावं. त्यांचं मन कशात लागे ना, लक्षच उडालं. मन सतत विठ्ठलाकडे धाव गेली. प्रपंच निरस वाटू लागला आणि विठ्ठलाच्या भक्तीत त्यांना आनंद मिळू लागला. विठ्ठल मात्र विटेवरच्या विठेवर सुखावू लागला आणि तुकोबाच्या वागण्याने आवली दुःखी कष्ट व्हायला लागली. पण विठ्ठलाला आवलीच्या सुख दुःखाशी काहीही देणं घेणं नव्हतं. त्याला प्रिय होता तो फक्त तुकोबा, त्याची निस्सीम भक्ती, कारण हीच भक्ती तुकोबाला संतपद बहाल करणार होती. त्यांच्या हातून उत्तमोत्तम रचना लिहिल्या जाणार होत्या आणि भक्ती रसानं चिंब झालेले असते अभंग मराठी माणसाच्या मनावर गारूड करणार होते. युगानुयुगे लोटल्यानंतरही मराठी माणसाच्या मनावरच ते अभंगाचं गारूड तसंच कायम राहणार होतं. तुकोबा सालच होते, सदाचारी होते. कुटुंबावर त्यांचं प्रेम होतं. जनमानसात त्यांची प्रतिमा उजळ होती. ते आपल्या भजनातून कीर्तनातून विठुरायाचे गुण गात. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. संसारातील दुःखाने रंजलेल्यांना पिचलेल्यांना तुकोबा भक्ती मार्ग दाखवी. भगवंताला शरण जा म्हणत आणि भक्तीची सरळ साधी सोपी वाट सामान्य लोकांना दाखवणारा तुकोबा एक दिवस संत तुकाराम महाराज झाले आणि कुटुंबापासून दूर दूर जाऊ लागले. दिवस सरत होते. एक दिवस आवली
मंदिरात गेली. तुकाराम महाराज हातात टाळ चिपळ्या घेऊन भजन करीत होते. तुकाराम महाराज जवळ जाऊन आवली उभी राहिली. त्यांच्याकडे रागाने बघितलं. मग विटेवरच्या विठ्ठलाकडे बघितलं तेव्हा तिच्या डोळ्यात क्रोध मावत नव्हता आणि ती चिडून म्हणाली, काळ तोंड्या मेल्या, झालं ना तुझं समाधान? माझ्या बुवाला तू नादी लावलंस. तुझ्या नादापायी ह्यांचं चित्त संसारातून उडालं. सावकारकी गेली, महाजनकी गेली, दुकान गेलं, राहता वाडा गेला, गाई म्हशी सार गेलं. आता मी कशी जगते आहे? कसा संसाराचा गाडा रेटते आहे हे तुला दिसत नाही होय? का झापडं बांधून बसला डोळ्यावरती? रागाने आवली म्हणाली. ती थरथरत होती. तुकाराम महाराज डोळे मिटून विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. आणि मग आवली तुकाराम महाराजांसमोर बसून असलेल्या लोकांकडे बघून वळून म्हणाली, माय बाप, तुम्हाला हात जोडते, या विठूच्या नादी लावू नका. तो चकवा हे मला भुलवतो साऱ्यांना. भजन पूजन ठीक, पण त्या भजना पूजनाने पोट नाही ना भरत. त्याच्यासाठी तर कामच करावं लागतं. आणि संसाराच्या तापाने होरपळणाऱ्या आवलीने पदर तोंडाजवळ नेऊन हुंदका दिला. विटेवरच्या विठुरायाही गहिवरला आणि मनातल्या मनात म्हणाला, आवले आवले, मी तुझा अपराधी आहे, खरंच अपराधी आहे, पण शेवटी हेच होणे आहे. आवली माझा नाईलाज आहे, कारण तुकाराम महाराजांना संत शिरोमणी व्हायचं आहे. आणि खरं सांगू आवले, तुकाराम महाराजांपेक्षाही तुझा माझ्यावरील अधिकार कैक पटीने अधिक आहे. परंतु विठ्ठलाच्या मनातलं हे गुज आवलीला कुठलं कळायला? ती त्याचा राग राग करत राहिली आणि पंढरीचा पांडुरंग तिला स्नेहार्द्र नजरेने न्याहाळीत राहिला. काम धंदा करायला जाताना तिला आपला वाडा दिसायचा. उरात मग खळबळ माजायची. तिच्या मनात यायचं, ह्याच वाड्यात मी पाटली म्हणून राहिली, धाकटी मालकीन म्हणून राहिली मी या वाड्याची. इथं मी माझ्या हाताने रांधलं. माझे सारे सुखाचे दिवस या वाड्यात मी अनुभवले. वाड्यावर जप्ती आली आणि सार गेलं. त्याही वेळी माझा बुवा स्थित प्रज्ञ होता. माझा तडफडाट चालू होता. कसंही करून वाड्यावरची जप्ती टाळणं गरजेचं होतं, कारण माझ्या पोरांचा माझा निवारा होता तो. पण घडलं विपरीत. लेकरं आणि थोडं सामान घेऊन मी रस्त्यावर आले तेव्हा माझा बुवा त्या काळ्या विठू समोर टाळ कुटत बसलेला होता. तशीच गेली मी त्या मंदिरात. बुवाला नाही नाही ती बोलली, पण कुठल्या मातीचा बनला होता माझा बुवा कुणास ठाऊक. जप्तीचं तर त्यांना काहीच वाटलं नाही. मी फाड फाड बोलले तेव्हा त्यांचे डोळा उघडून बघितलं आणि बुवा एवढंच म्हणाले, जाऊ द्या आवली, वाडा न ज्याचा होता त्याला मिळाला. काय बोलता बुवा तुम्ही, काय बोलता? वाडा त्यांचा नव्हता, वाडा आपला होता. हे सारे जगच आपलं आहे आवली. असं म्हणून पुन्हा तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले. बुवा बुवा असे कसे हो तुम्ही? डोक्यावरचं छप्पर गेलं तरी तुम्ही शांत कसे? ह्या मेल्या विठ्यापायी ना तुम्हाला वेळ लागले. आणि एक जळजळीत कटाक्ष विठोबावरती टाकून विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघितलं आणि आवली मागे फिरली. तुकाराम महाराज डोळे उघडून म्हणाले, आवले, मुलांना घेऊन इथेच ये, या मंदिरात. इथेच राहू आपण, तो देईल निवारा. अग ते बक्षीस कायशी, खरंच देईल तो निवारा. आणि आवली गरकन मागे वळून म्हणाली, चुलीत घाला तुमची भक्ती, तुमचा विश्वास, तुमची शांत वृत्ती आणि तुमचा तो विठू. ह्याच्या आधाराची मला गरज नाही, अजिबात गरज नाही. आणि मला आधार द्यायला ह्याने कमरेवरचे हात तर खाली काढायला हवेत ना बुवा. असं म्हणून आवली तीरासारखी मंदिराबाहेर पडली. तेव्हा विटेवरचा विठ्ठलही अवाक होऊन नुसताच बघत राहिला. आणि आवलीचं भांडण, तिचा त्रागा तिला भांडकोर ठरवून गेला. खर तर संसाराची काळजी करणारी आवली चूक नव्हती. एका सर्वसामान्य बाईला वाटावं तसं तिला वाटत होतं आणि ते वाटणं चुकीचं नव्हतंच. परंतु इतिहासकारांच्या मते आवली भांडखोर ठरली, आक्रस्थाळी ठरली. तुकाराम महाराज संत पदाची एक एक पायरी वर चढत राहिले.
त्यावेळी त्यांना हेही ठाऊक नव्हतं की ह्या संत पदाच्या वर वर चढत जाणाऱ्या पायऱ्यांपैकी पहिली पायरी आवली आहे. गंगा, आज माझा न डोळा फडफडतोय आणि दाढीनं कावळा कोकतो आहे कधीचा, आवली आपल्या लेकीला म्हणाली. मग पाहुणे येणार बघ आपल्याकडे कुणीतरी. आपल्या घरी पाहुणे कोण येणार माहिती नाही, पण कोणीतरी येणार हे नक्की. तुकाराम महाराजांचं घर हेच का? घोड्यावरून 2 मराठमोळे शिपाई खाली उतरून विचारत होते. हो जी, हेच आहे. डोक्यावरचा पदर नीट करत आवली दारात येऊन म्हणाली, आपल्या मुलखाचे राजे आले तुकाराम महाराजांना भेटायला. काय राजे? आणि आमच्या घरी? आवलीने आश्चर्याने विचारले. जी. गंगे, जा बाई, बाबांना हुडकून काढ न घेऊनच ये. हो म्हणून गंगा पळाली आणि एक उमदा घोडा दारासमोर अंगणात उभा राहिला. खुद्द शिवाजी राजे घोड्यावरून पाय उतार झाले. देखणं रूप साक्षात राजा दारात उभा. आवलीचा तर विश्वासच बसेना. शिवाजी महाराज ठेंगण्या दारातून वाकून आत आले. माते नमस्कार करतो म्हणून आवलीच्या पायाशी वाकले. राजे नका असं म्हणेस तोवर राजे आवलीच्या पुढ्यात उभे. त्या क्षणांनी तर भरूनच पावली आवली. सार्थकच झाले सारे आयुष्याचे. आणि राजाच्या मागे मखमली कपड्यांनी झाकलेले मोठाले चांदीचे तबक घेऊन शिपाई उभे होते. त्यावरील कापड दूर सारून सोबत आणलेला नजराणा त्यांनी आवलीच्या हवाली केला. एवढं सारं? डोळे विस्फारून आवली म्हणाली, माते हे सारं आपणासाठी. तबकात दागदागिने, चांदीचे कलदार, सोन्याच्या मोहरा आणि उंची कपडे होते. आवलीला तर हे सारं बघून हर्षवाईत झाला. राजे, तुम्ही तर ददातच मिटवली आमच्या आयुष्याची. तुकाराम महाराजांचं नाव मोठं, त्यांच्या कुटुंबाला आमचा हा अल्पसा नजराणा, महाराज म्हणाले. तेवढ्यात तुकाराम महाराज आले. राजांनी त्यांनाही वाकून नमस्कार केला आणि अतिशय शांतपणे आणि नम्रपणे राजे म्हणाले, महाराज, आपली कीर्ती ऐकून आलो. आपण आमच्या राज्याचे भूषण आहात. राजे, हा तुमच्या मनाचा मोठेपणा नाही महाराज, तो तुमचा अधिकार आहे. कसं येणं केलं? आपली भेट आणि हा नजराणा आपल्यासाठी. किंचित कमरेत वाकून शिवाजी महाराज म्हणाले. तुकाराम महाराजांनी मौल्यवान वस्तूवरून भरलेल्या तबकांवरून नजर फिरवली आणि राजांकडे बघून म्हणाले, राजे, राग मानू नका. आपल्या भावनेचा मी आदर करतो, पण ह्या मौल्यवान वस्तू आम्हा विषया समान आहेत. आमच्या घरी धन दौलत आहे ती शब्दांची. बुवा, आपण हा नजराणा परत घेऊन जा. बुवा, लक्ष्मी आपणहून चालत आली, तिला नाकारू नका ना, आवली म्हणाली. आवले, ते परत कर. ह्या वस्तू संसाराला कदाचित उपयोगी पडतीलही, पण अध्यात्माचा संसार मात्र नक्कीच मोडीत काढतील. कामापुरतं तर राजे माझ्याकडे होतं, पण एक एक सारं गेलं आणि जे होतं तेही मला राखून ठेवता आले नाही. आणि गेलं ते एका अर्थी बरंच झालं. कुटुंबासाठी मी काही केलं नाही, होतं ते टिकवलं नाही, पण तू राजे, पिढ्यानपिढ्यांना अभिमान वाटेल अशी शब्दांची पुंजी मात्र मी तयार करून ठेवली. राजे, आपण उभेच बसा ना. बाजेकडे बोट दाखवीत तुकाराम महाराज म्हणाले. थांबा राजे. असं म्हणून आवलीने नुकतीच शिवलेली चिट्ट्या पट्ट्यांची गोधडी, सुबकशी गोधडी तिने बाजेवर अंथरली. राजे बाजेवरती बसले. राजे, गुळपाणी? नको महाराज, आपली भेट मोलाची. हा नजराणा ठेवून घेतला असता तर. भरीस पाडू नका ना राजे, हात जोडून तुकाराम महाराज म्हणाले. बरं, येतो आम्ही, असं म्हणून राजे उभे राहिले. राजे, आपण आलात. आजचाच दिवस आम्हा दसरा दिवाळी समान अधिक मोलाचा. शिपायांनी तबक उचलेले ना आवलीला वाटलं हे धन ठेवून घ्यावे, पोरांना ते उपयोगी पडेल. आणि तेवढ्यात आवाज आला. माते, राजांचा एकच अदबशीर शब्द
आवलीने मान वर करून बघितलं. राजांचं तेजस्वी रूप डोळ्यात साठवलं. तिची मान लगेच खाली गेली. वाटलं आपल्या बुवापेक्षा आपण खूप खूप लहान आहोत. राजांना काय वाटलं असेल आपल्याविषयी. पुन्हा आवाज आला राजांचा, माते मला एवढी गोधडी देता? तुम्ही शिवलेल्या या गोधडीत मला मायेची ऊब मिळेल. आपल्या मुलखाच्या एवढ्या मोठ्या राजाने मागणी केली, तेही एका गोधडीची. आवली ऐकून थक्क. गोधडीची गडी करून तिने ती राजांच्या हाती ठेवली. येतो असं म्हणून पुन्हा तो वैभव संपन्न जाणता राजा शिव छत्रपती आपल्या कमरेची कट्यार सांभाळत आवलीच्या भेगाळलेल्या आणि टाचा फुटलेल्या माती माखलेल्या पायांशी वाकला आणि आवलीला तर अस्मान ठेंगणे झाले. राजांच्या संगतीतले ते सुंदर आणि आनंदाने चांदीचा वर खलालेले क्षण आवलीच्या ओंजळी ठेवून विठुराया संतोष पावला. त्याला वाटलं आवलीच्या आयुष्यात आपण आनंदाची सुखाची हंड्या झुंबरट आहे. पण ते चूक होतं. ते चूक होतं, खोटं होतं, निखालस खोटं होतं. राजे गेले आणि आवलीच्या भावनांचा उद्रेक झाला. झालं समाधान? तुकाराम महाराजांसमोर उभं राहून आवलीने विचारले, तुला काय म्हणायचं ते आलं माझ्या लक्षात. पण आवले, ते धन आपलं नव्हतं, तर मागायला नव्हतो ना गेलो बो आपण. मी कधी तुम्हाला दागदागिने मागितले नाही, कधी नवीन लुगडं मागितलं नाही. मी दांडाचे लुगडं नेसते हे तुम्हाला दिसत नाही होय? लेकराचे कपडे फाटलेले आहेत ते तुम्हाला दिसत नाही? ती गंगा न्हाती धुती पोरगी कपड्यांना तिच्या मी ठिगळ लावते हेही तुम्हाला दिसत नाही? घरची गाडग्या मडक्यांची उतरंड रिकामी आहे हेही ध्यानात नाही तुमच्या. आणि दिसेल कशी? मनातही तोच आणि डोळ्यातही तोच. आवलीच्या अंगाचा खकाणा खकाणा झालेला होता. आवले, चित्ती असू द्यावे समाधान, तो काही कमी पडू द्यायचा नाही. बुवा बुवा त्याच्याबद्दल तर बोलायचंच नाही. आणि त्या मेल्या रिकाम टेकड्याजवळ आहेच काय मला द्यायला? माझ्यापासनं तर त्यानं सारं सारं लुटलं. लुटारू मेला. आणि घरातलं काही दिसू नये म्हणून त्याने तुमच्या डोळ्यावर बांधल्या पट्ट्या. हातात दिसले कुटाला टाळ दिले आणि आमचा आक्रोश तुमच्या कानापर्यंत पोहोचू नये म्हणून. कुठल्या जन्मीचं वरी साधतोय मेला कळत नाही. मी काय त्याचं घोड मारलं होतं? काय घोड मारलं? का उभा दावा मांडलाय त्यानं माझ्याशी? रडत रडत आवली बोलत होती. जरा थांबली आणि पुन्हा म्हणाली, बुवा जे जसं आहे तसं मी स्वीकारलं होतं ना, मग त्याने हा मध्येच खेळ का म्हणला? राजांना घरी का पाठवलं? त्याला तुमची भेटच घ्यायची होती तर इतर ठिकाणी काय ओस पडली होती? सांगा ना बुवा, इतर ठिकाणी काय ओस पडली होती का? त्याने धन दौलत का पाठवली? माझे डोळे दिपावेत म्हणून आणि माझी दबलेली भूक जागी व्हावी म्हणून. शेवटी काय त्यानं साधलं? सांगा ना, काय साधलं त्यानं? तुमची उंची वाढवली आणि मला मात्र पार थिट थिट करून ठेवलं. विठ्ठलानं घेतलेल्या परीक्षेत मोहाला सहज दूर सारणारे तुकाराम महाराज पास झाले होते. पण विठुराया नापास आवलीही नव्हती. चूक तर नव्हतीच नव्हती. आज सकाळी सकाळी नेहमीसारखीच आवली लवकर उठली. उठल्यावर तिने मुलांना आवाज दिला. गंगाला म्हण, गंगा अगं उठ बाई, लेकी पोरी बाईनं एवढ्या वेळ झोपून राहणं चांगलं नाही दिसत. मग तिने सडा सारवण केलं. अंगणात पांढऱ्या रांगोळीच्या 4 रेघोट्या ओढल्या. आज मांडवस म्हणजे गुढीपाडवा. तिला तिची आई आठवली, तिचं माहेर आठवलं, तिचं लहानपण आठवलं. आज दाराला आंब्याचं तोरण लागायचं. आई पूर्णावरणाचा स्वयंपाक करायची, गडी माणसं जेवायला असायची. तिने मग उठून डब्बे शोधले. एका डब्यात डाळ मिळाली, गुळ मिळाला आणि मग तिने आंघोळ उरकली. कोणाड्यातले देव काढून तामणात ठेवले. त्यावर गडवावर पाणी ओतले. अंगणातल्या कन्हेरीची 4 फुलं आणून त्यांना देवाला वाहिली. खरं ते देवांचा तिला विटच आलेला. पण माणूस सवयीचा गुलाम असतो ना, तसंच. मग तिने चुलीवरती गंजात आधण ठेवलं. त्यात डाळ धुवून टाकली. पुरण शिजवलं. पुरणाच्या पोळ्या केल्या. पोरांना खाऊ घातलं. त्यांना पोटभर खाऊ खाताना बघून तिचंही पोट भरून गेलं.
ती उभ्यानेच मग घटाघटा पाणी प्याली. बुवा येईल म्हणून आज जरा आत बाहेर केलं, पण तुकाराम महाराज आलेच नाही. तिने गरम गरम 2 पोळ्या आणि भाजी पोळी असं एका पालवात घेतलं. पालवात ते गुंडाळलं, डोईवर घेतलं आणि ती विठ्ठलाच्या मंदिरात आली. सारीकडे फिरून बघितलं, पण तुकाराम बुवा कुठं दिसेना. मग तिने रागाने विठ्ठलाकडे बघितलं. बघतोच काय मेला, सांग की माझा बुवा कुठे आहे? कुठं लपविलंस त्याला? काय जादूटोना केलास की काय माझ्या बुवावर? विठ्ठलाच्या ओठावर हसू आल्यासारखं झालं. आवलीला वाटलं, हा हसतोय काय काय मेला. माझ्या बुवासाठी तुझ्या दारी यावं लागते, नाही तर न हे तुझं जात्यासारखं टाकवलेलं तोंड सुद्धा बघायची माझी इच्छा नाहीये. आणि रुक्माबाई, कटेवर हात ठेवून किती काळ उभी राहणार आहे? सांग की तुझ्या बुवाला माझ्या बुवाचा नाच सोड म्हणून. आणि अख्ख्या देहू कमाल माझाच बुवा गावला की काय तुझ्या बुवास? बघतोच काय मेला, बघा ना कसा काळा काळा दिसतो, जणू काही कोळसा उगाळू उगाळू थापला याच्या तोंडावरती. आणि असा विचार करत आवली मागे फिरली. बुवा बुवा करत चालू लागली. चालताना पायात काटे मोडत होते. ऊन चांगलंच तपायला लागलेलं. आवलीचा चेहरा घामानं डवरून आलेला, भुकेनं पोटात कलकलायला लागलेलं आणि चिपळ्यांचा आवाज तिच्या कानी आला. ती त्या दिशेने निघाली. इंद्रायणीच्या काठी झाडाखाली तुकाराम महाराज बसून होते. त्यांचे डोळे मिटलेले, मुखात विठ्ठल विठ्ठल, हातात चिपळ्या एका लयीत वाजत होत्या. तुकाराम महाराजांची भावसमाधी लागलेली, चेहऱ्यावरती आनंद, लेकराला आई भेटावी तसा. कितीतरी वेळ मग आवली बसून राहिली. बुवा डोळे उघडे ना. काय हा माणूस? घरादाराची चिंता नाही, बायको पोराची चिंता नाही, त्या विठ्ठला पायी तर जणू काही पिसाच झाला. आणि तिने हळूच माग मारली, बुवा बुवा. तुकाराम महाराजांनी मग डोळे उघडले. आवली, तू कधी आलीस? सूर्यनारायण डोक्यावर होताना तेव्हा आली. आता कल्ला तो. ऊन उतरणीला लागलं, त्यालाही घरी जायची घाई ना. रानूबाई वाट पाहत असेल. हसले तुकाराम महाराज. हसताय काय बुवा? घ्या, खाऊन घ्या, तुमच्यासाठी शिदोरी आली. भूकच नाही आवली. रात्री पण नाही घराला आलात. त्याला सोडवतच नाही. खर तर हे ऐकताच आवलीचा राग अनावर झालेला होता, अंगाचा तिळपापड झालेला. तरीही ती शांतपणे म्हणाली, बुवा पुरणाची पोळी आणली, घ्या ना. तुकाराम महाराजांसमोर पुढ्यातील पालवाची तिने गाठ सोडली आणि म्हणाली, घ्या, खाऊन घ्या 4 घास. तू जेवलीस? आवलीने फक्त भरल्या डोळ्यांनी नाही म्हणून मान हलवली. ये, दोघही जेव. तूही घे 1-2 घास. आपल्या बुवाच्या प्रेमळ बोलण्याने आवलीचं मन भरून आलं. तिने बुवाकडे बघितलं, घास घेतला. माझा बुवा मला वाटतं तितकं वाईट नाही. त्याचा स्वभाव साधा आहे, प्रेमळ आहे, माझ्यावर त्याचा जीव आहे, लेकरांवर माया आहे. तर मग आमची काळजी त्यांना का वाटत नाही? साऱ्या घरात जबाबदारी माणसावानी मीच घेते, बुवा का घेत नाहीत? तिच्या मनात विचार सुरू होते आणि मनातल्या विचारांना तिने आवर घातला. दोघं मिळून जेवले, जरा गप्पा केल्या. मग आवलीच म्हणाली, बुवा चल आता घरला, थांबतो इथेच. इथे काय आहे बुवा, रात्र होते आहे. होऊ दे. समोरच्या पाण्याकडे सारखं सारखं काय पाहताय का? इंद्रायणीच्या पाण्याकडे. इंद्रायणीच्या पाण्यावर तरंगताना मला न विठू माऊली दिसते. ही वृक्षवल्ली जी आहेत ना, ती माझे सोयरे आहेत. तुकाराम महाराज म्हणाले, आणि मी इथे एकटा कुठे आहे? हे सारे आहेत की माझ्या सोबतीला. कोण कोण आहे सोबतीला? तो विठू. आणि आतापर्यंत समजूतदारपणाने वागणारी आवली एकदम तडकलीच. वा बुवा वा. त्या पाण्याच्या तरंगावरती तुम्हाला विठू दिसतो, या झाडा झोडपात तुम्हाला सगळे सोयरे दिसतात, लेकरं नाही दिसत. तुमच्या संगतीला तो काळ तोंड्या विठू, आणि आमच्या संगतीला सांगा ना बुवा, आमच्या संगतीला कोण? हे वेळ सोडा बुवा, चला घरी चला. विठुरायाच्या वेडानं वेडावलोच चावले. संसारात मन नाही रमत. ज्याने तुम्हाला आमच्यापासून तोडलं ना बुवा, त्याचं कधी कधी बरं होणार नाही.
तळपट तळपट होईल मेल्याचा. आपली दोन्ही हातांची बोट कडकडा मोडत आवली म्हणाली आणि तिथून निघाली. तोंडाने विठुरायाला शिव्या शाप करत होती. विठुराया, आवलीला माफ कर, तुकाराम महाराज म्हणाले. आजूबाजूला 2-4 लोक होते, ते म्हणालेच, काय कर्कश आहे तुकाराम महाराजांची बायको. त्यांना देवधर्म करू देत नाही, ध्यान धारणा करू देत नाही, अजब बाई आहे. घरादाराची पोराबाळांची काळजी वाहणारी आवली लोकांच्या नजरेत कर्कशा ठरलेली. आणि तुकाराम महाराज घरापासून विरक्त होत असल्याचे बघून पंढरीचा राजा मनोमन सुखावला. तुकाराम महाराज विरक्त वृत्तीने वागत असले तरी आवलीला विरक्त होणं शक्यच नव्हतं. तिच्या बुवावर जीव होता, लेकरांवर जीव होता, त्यांच्या भाकर तुकड्याची सोय करणं भाग होतं. आणि तिला आठवलं, आज डब्यातलं पीठ संपलेलं आहे. ती उठली, डबे हुडकले, उतरंडी धुंडाळल्या, तेव्हा तिला ओंजळभर जोंधळ एका गाडग्यात दिसली. चला, एक वेळची सांस निपटे म्हणायची. जात्यावर बसून तिने ते ज्वारीची भरडली आणि मग तिला खेळण्यातलं लहानपणचं जातं आठवलं. लाल मातीचं घाटदार सुंदर जातं. डोळ्यात पाणी उभं राहिलं. तिने ते पळणं पुसलं आणि ती आता घटाच करणार होती. घरात दुसरं काही नव्हतं ना. जोंधळे भरडता भरडता तिने सभोवतार नजर फिरवली. लहानस झोपडी वजा खोपट, कोपऱ्यात चुलीच्या मागे 2-4 लाकडं, गोऱ्या, त्यांच्या बाजूला डब्बे डुबे, वर बांधलेली आडवी दोडी, त्यावर लटकणारे कपडे. तिची नजर मग डब्यांवर स्थिरावली आणि मग तिला सासर माहेरचे वाडे आठवले. धनधान्यांनी भरलेले, पोत्यांची रास लागलेली. दूध दुभते दोन्हीकडे असायचे. सगळीकडे सगळा सुकाळ होता सर्व गोष्टींचा. मग विपरीत असं का घडलं? सासरची संपत्ती एक एक करत गेली, धनधान्य गेलं, पैसा अडका गेला, भांडे कुंडे गेली, घरातल्या माणसांच्या एका मागून एक पालख्या उठल्या. दुष्काळानं घरावरती नांगर फिरवला, उरलं बाकी ते आमच्या नाकर्तेपणा पायी गेलं. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं म्हटल्याने कुठे होतं काय? माझ्या सोन्यावरी संसाराला कोणाची तरी दीठ लागली आणि मग तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला मंदिरातील विठ्ठल. ह्या काळ्याची दीठ लागली. त्यानंच दिठावला माझा संसार. माझ्या बुवावर त्यानं जादू केली. अरे, देवाचं नुसतं नाव घेतल्यानं काय पोट भरते काय? मीच आहे म्हणून बुवाचा संसार रेटून राहील. जोंधळे भरडता भरडता आवलीच्या मनाचा तडफडाट चालू होता. तिकडे तुकाराम महाराज मंदिरात टाळ कुटत होते, ओठावरती विठ्ठल नाम होतो. तू माझा सांगाती म्हणून तुकाराम महाराज विठ्ठलावरील प्रेमाची पावती देत होते. विठ्ठल हसून आणि भक्ताच्या भक्तीचा रंगलेला तो अनुपम सोहळा रुक्माई मूकपणे बघत होती आणि एक स्त्री म्हणून तिच्या मनात आवलीवरचा अन्याय काट्यासारखा सलत होता. वाडगावर घाटा घेऊन आवली मंदिरात आली. खांबाला टेकून तुकाराम महाराज बसलेले, हातात चिपळ्या संत गतीत वाजत होत्या. तुकाराम महाराज भक्तिरसात आखंड बुडालेले, आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी स्थिती. आवली आज काहीच बोलली नाही, काहीही बोलली नाही. पण तिचं मन मात्र आक्रोश करीत होतं. ते फक्त विठ्ठलाने ओळखलं. ती आतल्या आत चालणारा तिचा आकांत विठ्ठल बघत होता, ऐकत होता. अरे देव म्हणतात ना तुला, तर तू माझ्या संसाराचा विस्फोटच केलास. माझं छप्पर काढून घेतलंस. मी ऊन झेललं आणि सावली धरली मी माझ्या चिल्ल्या पिल्यांवर. त्यांच्या डोक्यावर सावली धरली. माझं सारं काही तू नेलंस. मला निष्कांचन केलंस. अरे, तालेवाराची लेक आणि तालेवाराची सून मी. मला तर तू लंकीची पार्वतीच करून ठेवलंस. माझ्या बुवाला माझ्यापासून तोडलंस, मला एकटी पाडलंस. अजून किती परीक्षा घेणार आहेस माझी? सांग ना, किती परीक्षा घेणार आहेस माझी? आणि पाहतोस काय असा डोळे वटारून? त्याच्या प्रेमापोटी उपाशी पोटी मी उन्हात तानात गरगर फिरते. घरात अन्नाचा कण नाही आणि हा माणूस असा दुसऱ्यांना ज्ञान सांगत फिरतो, कथा कीर्तन करतो, भजन लिहितो आणि भजन म्हणतोही.
अरे मी बाई माणूस, कुणाच्या आधाराशिवाय जगते आहे, लेकरांना जगवते आहे. तरी माझा बुवा मोठा मोठा माणूस आहे, एवढा मोठा की शिवाजी राजे भेटायला आलेत माझ्याकडे. पण मोठ्या माणसांनी घराकडे लक्ष द्यायचं नसते होय. आवली थांबली. आवली थांबली. गळात आलेला हुंदका तिने आपल्यात गेला. पुन्हा त्यांच्या मनात आलं, तू चकवा आहेस मेल्या विठोबा, खरंच चकवा आहेस. भुलवलंस माझ्या बुवाला आणि बुवानं घराचा रस्ताच विसर. छान केलंस, छान केलंस. आता बघा बसा दोघही टाळ कुठत. खरंच कुठं तू ही टाळ, ते चिपळ वाजवता तू टाळ कुठ बघतोस का मेला. अरे ते कमरेवरचे हात काढणं खाली. आणि डोळ्यात पाणी घेऊन आवली मागे फिरली. तिच्या मनात संताप मावत नव्हता. पण बुवाशी आपण एक शब्दही आज बोललेलो नाही याची खंत मात्र तिला वाटत होती. आवली घरी आली. आई कुठे गेलती, मुलांनी तिला विचारलं. गेलती मसनात. हे सामान सुमान कोण आणलं म्हणला. घरातल्या भिंतीशी उभ्या असलेल्या धान्याच्या गोण्याकडे बघत आणि किराणा सामानाकडे बघत आवलीने आश्चर्याने विचारले. बाबांनी पाठवलं, मुलं म्हणाली. बुवा, बुवा तर बसले तर काय तोंडासमोर टाळ कुटत, त्यांना कुठली सूत. हो पण तोच म्हणे ना. कोण तो आला होता तो माणूस, नाव काय त्याचं. पांडुरंग म्हणाला. गावातला होता काय. नाही, पंढरपुराहून आलो म्हणे. आवली मग भिंतीला टेकून डोक्याला हात लावून बसली. बुवानं पाठवलं असेल का म्हणा हे सामान. आणि हा पंढरीचा पांडुरंग कोण, ज्याने सामान सुमान आणून ठेवलं. वाटीभर घाटा खाऊन आणि पोटभर पाणी पिऊन आवलीनं दरवाजाला रात्री अडकणा घातला. भिंतीशी वाकळीवर लेकरांच्या बाजूला ती निजली. आवले, आवले तुकाराम महाराजांची प्रेमळ हाक. बुवा तुम्ही थकलीस. नाही बुवा, थकीन कशी, तुमचं असणं मला हत्तीचं बळ देतो हो. आवली आता काळजी करू नको, चल माझ्या बरोबर. कुठे, माझं काम संपलं आता इथलं. काम कधी संपतात होय बुवा. माझं काम संपलंय आणि मी निघतोय. तू येतेस माझ्या समोर सोबत. आपला हात समोर करीत तुकाराम महाराज म्हणाले. नाही बुवा, कशी येऊ, लेकर कुणाच्या भरोश्यावर ठेवू. तो विठू बघेल ना, त्याला सारी काळजी आहे. नाव नका घेऊ बुवा त्या बोहाऱ्याचं, सांगून ठेवतंय. हसले तुकाराम महाराज. शिवाय नको घालूस ग त्या माऊलीला. माझ्या समोर न बुवा त्याचं नाव अजिबात घ्यायचं नाही, अजिबात घ्यायचं नाही. नाही घेत. चल, आजवर साथ दिलीस ना तशीच पुढेही दे. हो म्हणू की नाही म्हणू या गोंधळात आवली अडकली आणि आवलीला जाग आली. ती उठून बसली. दरवाजा बंद होता. म्हणजे स्वप्न पडलं की काय म्हणा, आवली मनाशीच म्हणाली. आज ना इंद्रायणीच्या काठी तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं. तुकाराम महाराज टाळ चिपळा घेऊन कीर्तनाला उभे राहिले. अख्खं देहू इंद्रायणीच्या काठी लोटलेलं. आवली मात्र गेली नाही. पण थोड्याच वेळात कुणीतरी घरी आलं, निरोप दिला. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेले कसे, केव्हा आणि मला न सांगता. आणि आवली तीरासारखी घराबाहेर पडली. इंद्रायणीच्या काठी आली. जिकडे तिकडे गर्दीच गर्दी. तुकाराम महाराजांसाठी फुलांचा रथ आला होता. गरुड रथ होता तो. महाराजांना कुणीतरी बसवून रथात ठेवलं. महाराज इंद्रायणीकडे गेले, ते पुन्हा दिसलेच नाही. कुणी काही कुणी काही कुणी काही काही बोलत होतं. तुम्हाला चळ लागलं का बुवांसारखंच, काही पण सांगता, आवली चिडून म्हणाली. आणि तिने मग अवती भोवती बघत साथ घातली. बुवा बुवा, आवलीचा आवाज आणि भरलेला थरथरलेला. तुमच्या बुवानं ह्या टाळ चिपळ्या दिल्या तुमच्यासाठी, गर्दीतून कुणीतरी म्हणाल. आवलीने त्या टाळ चिपळ्या हाती घेतल्या आणि आकांत मांडला. तिच्या आकांताने त्या क्षणी अवती भवतीचं सारं विश्व स्तब्ध झालं. आणि तुकाराम महाराजांच्या टाळ चिपळ्या मुक्या झाल्या. ज्या टाळ चिपळ्यांचा आवली राग राग करायची, त्या आता ह्या क्षणी तिने उराशी धरलेल्या होत्या. आवली निघाली. वाटेतल्या विठुरायाच्या मंदिरापाशी थबकली. पाठीमागे तिचा सारा गाव उभा होता. आवली मंदिराच्या पायऱ्या चढली.
थेट गाभाऱ्याशी जाऊन उभी राहिली. रागाचा एक तीव्र कटाक्ष तिने विठ्ठलाकडे टाकला. मग मनात विचारांचं तुंबळ माजलेलं. झालं समाधान? झालं ना समाधान? राग, चीड, द्वेष, तिरस्कार, आजवर जे सोसलं भोगलो त्याची सारी धुम्मस तिच्या शब्दातून उमटली. बघतोस काय मेल्या, माझ्या संसाराची तू दरजबंदीच काढून घेतलीस. सांग, कुठे माझा बुवा? कुठं लपवलंस त्याला? अरे अरे, दया घन म्हणून तुला वानवतात ना, मग तुझ 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 मग माझ्यावरच असा सारा कोप का? भक्तांचा कैवारी म्हणत असणार स्वतःला. बघितलं तुझं कैवार घेणं. असू दे, असू दे, मी काही तुझ्याशी भांडायला आले नाही, मी काही तुला मागायलाही आलेले नाही. तुझ्या दाथ्या तुझ्या दर्शनासाठी तर नाहीच आले. पण रुक्मिणीच्या वल्लभा, मी ज्या वाटेवर पाऊल ठेवलं ना, ती वाट तुझ्या मंदिरापाशी येऊन थांबली. लोक तुझ अनाथांचा नाथ म्हणतात, तुझ्या जवळ भेदभाव नाही असंही म्हणतात. माझा बुवा पुण्यवान, कारण तो तुझ्या भजनी लागला होता. माझ्या बुवासाठी तू रथ पाठवला म्हणे आणि वैकुंठास घेऊन गेलास. त्याला तुझ्या दाढीचा पिंपळ केलास आणि मी मी काटेरी बाबू का म्हणून? तुझ्या नादी लागली नाही म्हणून? बोलता बोलता आवली थांबली. पुन्हा म्हणाली, पंढरीच्या राजा, लोकांनी तुझ राजे पण बहाल केले. मी आज तुझ्या समोर उभी आहे. मी हे बघायला आली आहे की माझ्या घरातील एक एक माणूस माझं घरदार, माझ्या घरातील सुख समृद्धी, माझ्या घरातील शांती, आणि आता माझा बुवा हिसकावून ओरबाडून घेणारा पंढरीचा राजा किती श्रीमंत झालाय. कैवल्य दानी म्हणून तुझी ख्याती आहे. गरिबांचा तर कैवार करतोस म्हणे, दुर्बलांना बळ देतोस म्हणे. मग मग आज तर तू माझे पंखच छाटून टाकलेस. आणि आवली मागे फिरली. बुवा बुवा ज्या खांबाला टेकून बसायचे त्या खांबापाशी आली. टाळ चिपळा सांभाळ तिने खांबाला कवेत घेतलं आणि बुवा म्हणून तिने हंबर टाकून चराचराला व्यापून उरलेला तो पांडुरंग अंतर्बाह्य थरारून उठला. टाळ चिपळा उराशी घेऊन आवली मंदिराच्या बाहेर आली. आसवानी आणि घामाने ओला चिंब चेहरा, दुःखाने ओले गच्च मन आणि ओल्या गच्च मनात बुवाचं आराधन. बुवा बुवा म्हणून तिचा आकांत चालू होता. देहूकरांच्या डोळ्यात पाणी, सगळ्यांचं धाय मोकलून रडणं. डोळ्यातील आसवा आवलीच्या गालावर ओघळत होती. काही आसव तिच्या गालावरच्या खळीत अडकलेली. कपाळावरची कुंकवाची चिरी पार पुसट पुसट होत गेली. आवली तुकोबुवाच्या जाण्याने बेहाल. तिने भुईवरती अंग टाकलं. ओक्ष बोक्षी रडणं चालू होतं. देहूकरांच्या डोळ्यात पाणीच पाणी आणि भोवती गर्दीच गर्दी. आणि तिच्या कानी आवाज आला. तिच्या कानी आवाज आला, आवली तू होतीस म्हणून तुकोबा आकाशा एवढा झाला. आवलीने भरल्या डोळ्यांनी मान वर करून बघितले. तिच्यापाशी विठ्ठल उभा होता. तोच विठ्ठल विटेवर उभा असलेला. कटेवर हात, गळ्यात वैजयंती माळा, तुळशी हार. आज त्याच्यावर ओठावर नेहमीसारखं हसू होतच, भक्तांवर गारुड करणार. पण आज विठ्ठलाचे डोळे हसत नव्हते. त्याचे डोळे आज पाण्याने तुडुंब भरलेले. विठुरायाच्या डोळ्यातील थरथरणार पाणी आवलीने बघितलं. कुठली तरी खुणगाट अंतरंगात सरकन उलगडत गेली. जन्मांतरीची ओळख पटली आणि आणि टाळ चिपळा सांभाळीत आवलीने त्या काळा विठुरायास हात जोडले. डोळ्यात पाणी घेऊन आणि आवलीवरच्या अन्यायाचं शल्य उरात घेऊन पंढरीचा राजा आवलीसाठी आणि आवलीपाठी उभा होता. तुकाराम महाराज मोठे होते, पण आवलीचं मोठेपण तुकाराम महाराजांपेक्षाही काकणभर सरस आहे. ह्या आज विठुरायाने आवली तू होतीस म्हणून असं म्हणून सांगून तिचं मोठेपण तिला बहाल केलं होतं. तिला बहाल केलं होतं. खरंच तुम्ही आवडीची माऊली आहात. तुमची आवडी सगळ्यात दूर म्हणजे अगदी या विश्वात पसरू दे हीच मी सगळ्यांना विनंती करते आज की सगळ्यांनी ताईंचा जो हा व्हिडिओ आहे तो सगळ्या
ज्यांना ज्यांना जमेल त्यांना त्यांना पाठवावं, येईल तेव्हा. सुषमाताई. नमस्कार ताई. आवलीच्या ममत्वानी आणि तुमच्या ममत्वानी आम्हाला खूप अगदी आम्ही भरून झालोय. भावना कशा व्यक्त होतील किंवा काय माहित नाहीये, पण त्या तोडक्या मोडक्या शब्दात प्रयत्न करते. तुम्ही अगदी लहानपणापासून जे आवलीचं वर्णन केलं, सुंदर बालपणातली आप्पाजींच्या वाड्यातली अगदी घट्ट वेणी गालावरच्या खळ्यापासून जी आमच्या समोर आवली उभी केली, ते अगदी तालेवार सून तालेवार मुलगी ती संपन्नतेत कशी वाढली, त्यानंतर तुकारामांच्या दारिद्र्यात किंवा जी जप्ती आली त्या काळात आवली पण खूप सुंदर अप्रतिमपणे आमच्या समोर मांडली. आम्हाला त्यातून आवली खूपच भावली. आणि नंतर त्या आवलीसाठी प्रत्यक्ष महाराज त्या आवलीपुढे नतमस्तक झाले. त्यातून तिचं मोठेपण पण आम्हाला कळलं. आणि एवढं सगळी संपन्नता समोर असताना सुद्धा तिने ते सगळं अव्हेरून आक्रोश मांडला विठ्ठलाच्या पुढे. तो आक्रोशही आम्हाला जाणवला ताई. आणि त्या आक्रोशात ती विठ्ठलाला काळतोंड्या मेल्या असे शब्द रागाने जरी म्हणत होती ती, तरी पण ती त्या पदाला त्या उच्चतेला होती. आणि सगळ्यात शेवटी तिचा जे त्या समाजात ती भांडखोर किंवा आक्रस्ताळेपणा तिचं जे प्रतिमा होती ती आमच्या मनात हळूहळू उजळत गेली. आणि शेवटाला नेताना तुम्ही जो काही विठ्ठलाने तिला साक्षात्कार दिला की आवली तू होतीस म्हणून तुका आकाश एवढा मोठा झाला, त्यात खूप मोठेपण जाणवलं. बोलता येत नाही. तुम्ही अप्रतिम अप्रतिम म्हणजे आम्ही वाचून सुद्धा आम्हाला आवली समजली नसती तेवढी तुमच्या सांगण्यातून आणि बोलण्यातून आम्हाला कळली. खूप खूप धन्यवाद माऊली. परत आम्हाला आवली समजून घेऊ किंवा अजून म्हणजे खूपच छान आहे. त्यात आम्ही खूप रमलो. तुमचा हा व्हिडिओ आम्ही नक्कीच सर्वांपर्यंत हे करू. आणि आणखी आणि पुढेही आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी खूप आता आम्ही लिहिलंय पण ते बोलणं जमत नाहीये. त्या भावना नाही बोलता येते. खूप खूप धन्यवाद पुन्हा माऊली. भेटूया. हो, धन्यवाद. पुन्हा भेटू, पुन्हा नक्की या. सुरेश आकोटकर दादा आलेत. आपले स्वागत दादा. नमस्कार. नमस्कार. काय विजया मॅडम? धन्यवाद. तुम्ही ऐकलत का? वा, अरे कमाल झाली. तुमचं मी ऐकणार नाही. काय झालं की तुमच्या आवलीबद्दल भरपूर ऐकलं होतं. नागपूरला नेहमीच येतो, पण मला काही आवली इतकी पूर्ण ऐकायला काही मिळाली नव्हती. बरचसं काही लोकांनी जी टिपणं वगैरे लिहिली ती मला माहित होती आणि आवलीबद्दल मी बरचसं वाचलं. पण तुम्ही हा जो अभ्यास केला आवलीचा, मला तर वाटतं तुम्ही भरपूर पुस्तकं वाचली, भरपूर संशोधन केलं आणि त्याचा जो आवलीबद्दल काहीच नाही आहे. आवलीबद्दल काहीच नाही आहे. त्या आतून नाही आलं थोडंफार सगळं. वाचलं, एवढं नाही आहे, विस्तृत नाही आहे. तुकारामाच्या अनुषंगाने हा, जेवढं माहिती होतं तेवढंच आहे फक्त. बाकीची तुकारामांच्या आवलीबद्दल अनुषंगानं काहीच नाही. भरपूर. हा, तर मला असं एवढं मोठं हे त्याचा अभ्यास करणे, त्यातून आपल्याला जी कल्पना हे करायचं आहे आणि तिला प्रत्यक्षात उभं करणं हे काही सोपं काम नाही आहे. ते तुम्ही करू शकताय मला माहित आहे. आणि छान केलंय तुम्ही. मला वाटतं याचं पुस्तकही निघालंय ना? आहे कादंबरी आहे. हा, कादंबरी आहे ना? छान हा, केलं. कादंबरी आहे. हा, कारण मला सांगतो वाटायचं की आवलीवरती काहीतरी अन्याय झालाय. तुकाराम महाराज होते हो, प्रश्नच नाही होते ते. ते तर आहेच म्हणा, परंतु तो अन्याय झाला आहे. आणि म्हणजे तुका आकाशच्या एवढा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती काही कमी नाही आहे आणि तिच्या त्या हे मला बोलण्यामुळं वागण्यामुळं ते तसं आपल्याला वाटतं. जसं आता खरं. आपल्याला या काळातलं जर उदाहरण द्यायचं असेल तर जसं संत तुकडोजी महाराजांचं उदाहरण. तुकडोजी महाराजांचे आई वडील हे अगदी आपल्या वऱ्हाडी भाषेमध्ये त्यांचे वडील तर शिव्या शाप वगैरे देऊन राहायचे म्हणतात. पण त्यांच्या पोटी एवढा मोठा तुकडोजी महाराज जन्माला आला. तर हे असं खरं. असतं ते. आणि त्यातून मला ती आठवण झाली आणि खूप छान. आणि या ऋता मॅडम अशा मी काही कार्यक्रम केले, फक्त मी बोलत नाहीये. मागेही त्यांनी असे काही कार्यक्रम घेतले. खूप खूप सुंदर. मागे त्यांनी त्या आपले कोणते ते आपले शीख संत आले होते, खूप खूप सुंदर बोलले.
आणि आजचा हो ना. कार्यक्रम म्हटलं फक्त मला ती लिंक थोडी उशिरा मिळाली 5 मिनिटं. आज लिंक अच्छा नव्हती मिळाली मला. हा, मी जुन्या लिंक वरून घेतलंय अच्छा. म्हणून. हा हा, मी मागणार होतो पण म्हटलं मॅडम टाकतील लिंक. हा, काय महिन्याभरापासून तब्येत नाही बरी. मी हो का? त्यामुळं काय आता, झालं? काय ते आहे, आजही मला डॉक्टरकडे जायचं आहे. तर कुठे मी इकडे नागपूरला नाही की आहे. नाही, नागपूरला की अमरावतीला? मी इकडे अमरावती. मुंबईकडे आहे अच्छा. मी. विरारला आहे मुंबईला. मी मुलाकडे. हा, हो का? दिवाळी झाल्यावर येईन मी. आणि हा या त्यामुळे नक्की म्हटलं भेटू. आज हा कार्यक्रम आपल्याला ऐकायचाच आहे, म्हणून मी आज या कार्यक्रमाला राहिलो. आणि तुम्ही या हा. कार्यक्रमाचे हे तर तुम्ही कार्यक्रम घ्यायला पाहिजे, जिथे तिथे हा कार्यक्रम व्हायला पाहिजे. म्हणजे एक आवली आपल्याला सर्वांना स्पष्ट होईल. अनेकांना आवली काय चीज आहे हे माहित नाही. तर हा असा, आणि ते ऋता मॅडमनी हा आता, आणि त्यांचे जे काही संच असेल त्यांनी हा कार्यक्रम हो घेतला, काल रात्री त्याबद्दल फोन आला. मी खरंच त्यांना त्यांचे आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला तर शुभेच्छा आहेच, काही प्रॉब्लेमच नाही. तुमच्या शुभेच्छा काय मानायच्या. धन्यवाद. नमस्कार दादा. सुरेश दादा, नेहमी ना लिंक ही सेमच असते कुठलाही कार्यक्रम असेल, असं काय, हे मला माहित नव्हतं. ती त्यामुळे चेंज होत नाही. त्यामुळे याच्या पुढे कुठलाही मी कार्यक्रम तुमच्या cancel फेसबुकवर झाला तर. गेलो. फेसबुकवरून तो जुना त्याच्या अगोदर आहे ना, हा हा त्याच्यामध्ये लिंक दिलेली आहे कुठल्या हा मॅडमचा ही जो सेमच कार्यक्रम असते. झाला. हे हा, कार्यक्रमासाठी लिंक सेम असते, त्यामुळे तुम्ही ते कधी बघते. मला हे काही आयडिया नव्हती, त्याच्यामुळे मी आपला लिंक शोधत बसलो. आणि आता विजया मॅडमला मागायचं म्हटलं म्हणजे त्या फार जुन्या माझ्या स्नेही आहेत. आम्ही एकत्र खूप कार्यक्रम केलेले आहेत. कथाकथन खूप वगैरे खूप. मध्ये आम्ही भरपूर भरपूर होतो. त्याच्यामुळे तुम्ही अध्यक्ष असायचे, आम्ही कथा सांगायचं. हा हा हा, तर हे असं व्हायचं. तर हे मला माहित नव्हतं, पण बरं झालं तुम्ही सांगितलं ते. चला, छान. चला, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.